माजी राज्यमंत्री आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त धानोरा येथे शिवभागीरथी ग्रामविकास प्रतिष्ठान खुंटेफळ पुंडी तसेच सुरेश अण्णा धस मित्रमंडळ धानोरा यांच्यातर्फे भव्य मोफत दंतचिकित्सा आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी धानोरा येथील मंदिरात या शिबिराचे उद्घाटन युवा नेते जयदत्त भैया धस यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर काका शेळके, अंकुश चव्हाण, राजाभाऊ शेळके, अशोक लगड आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी दंतचिकित्सा आणि नेत्र तपासणी शिबिरात तज्ञ डॉक्टर स्नेहल शैलेश थोरवे बोलभट, डॉक्टर सागर कुंडलिक शिंदे आणि डॉक्टर प्रकाश बळवंत रसाळ यांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक सांगळे, शिरीष थोरवे, अजिनाथ शेळके यांनी परिश्रम घेतले। या प्रसंगी बोलताना जयदत्त भैया धस यांनी सांगितलं की वाढदिवसानिमित्त इतर कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा असे लोक उपयोगी कार्यक्रम आयोजित करणं गरजेचं आहे। हे शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांनी शिरीष थोरवे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार व्यक्त केले। या प्रसंगी शेकडो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला। तेजवार्ता प्रतिनिधी हमजान शेख, धानोरा, आष्टी। आणि माझा माता भगिनी आणि सर्व बालमित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर रोजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडं दुर्लक्ष करून कुठंतरी पुढे जाण्याचा प्रयत्न आपण सगळेच त्या ठिकाणी करतो। आणि खरं पाहिलं तर वाढदिवस त्यांचा होत असताना आपण पाहिलं की जे समाज उपयोगी गोष्टी नसलेल्या वरती जास्त भर काही कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी देताना आपण पाहतो। पण मला खरंच शिरीष भाऊंचं आणि सर्व संयोजकांचे या ठिकाणी आभार मानायचे की कुठेतरी समाजाला ज्या गोष्टींचा उपयोग होईल अशा गोष्टींचा शिबिर आपण या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करून दिला। त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि कौतुक करतो। माजी राज्यमंत्री आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे भाग्य विधाते माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय शिरीष भाऊ थोरवे, संस्थापक श्री स्वामी समर्थ पतसंस्था धानोरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड, अध्यक्ष शिव भागीरथी प्रतिष्ठान। माजी राज्यमंत्री आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे भाग्य विधाते माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ गयाबाई अशोक लगड, संचालिका कडा कृषी उत्पन्न बाजार समिती कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड। लोकनेते आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य प्रमाणामध्ये मोफत दंतचिकित्सा व नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। सकाळी 9 वाजल्यापासून आता 12 वाजले तरी गर्दीचा ओघ कायमच आहे। नगरचे प्रसिद्ध डॉक्टर, नेत्रतज्ञ आदरणीय प्रकाश रसाळ डॉक्टर, त्याचप्रमाणे अहिल्यानगरचे दंतचिकित्सक आदरणीय सागर शिंदे, पुण्याहून स्नेहल शैलेश थोरवे बोलभट मॅडम आणि त्याचप्रमाणे मयुरी शिंदे मॅडम, हे सर्वजण या ठिकाणी दंतचिकित्सक आणि नेत्र चिकित्सक या ठिकाणी आलेत। त्या नेत्र चिकित्सकामध्ये फार मोठमोठ्या मशिनरी आणल्यात। जवळजवळ 400-500 लोकांनी या ठिकाणी लाभ घेतला। त्याचप्रमाणे लहान मुलाचं या ठिकाणी दाताची तपासणी, त्याचप्रमाणे दाताची निगा कशी राखायची या ठिकाणी मार्गदर्शन पण केलं आहे।
खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं आदरणीय जयदत्त भाऊ उद्घाटनासाठी लाभले. गावातील सर्व सरपंच मंडळी, परमेश्वर काका शेळके, राजभाऊ शेळके, अंकुशराव चव्हाण साहेब आणि या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतले सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद दिला. सर्वांचं मी संयोगाच्या वतीने आभार मानतो आणि निश्चित या अण्णांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल मी सर्व संयोजकाचे माझ्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी माजी राज्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे दबंग नेते आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त भागीरथी सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं धानोरा येथे दंतचिकित्सक नेत्र तपासणी याचा भव्य कार्यक्रम थोरवे साहेबांनी आयोजित केला. त्याबद्दल साबलखेड, धानोरा सर्व पंचक्रोशीतून आलेल्या रुग्णांना अतिशय या टीमने उत्कृष्ट सेवा दिली. मी स्वतः या टीममध्ये दंतचिकित्साची माझीसुद्धा या ठिकाणी तपासणी करून घेतलेली आहे. त्याबद्दल थोरवे साहेब व भागीरथी प्रतिष्ठान खुंटेपळ यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविला. त्याबद्दल त्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद मानतो. धन्यवाद. जय जिजाऊ. चालू नाही. माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त आज धानोरा येथे जे भव्यदिव्य असं शिबिराचं आयोजन केलं होतं, त्या शिबिरात अतिशय उत्साहपूर्व प्रतिसाद गावकऱ्यांचा भेटलेला आहे आणि तज्ज्ञ डॉक्टर रसाळ, डॉक्टर सागर शिंदे, डॉक्टर स्नेहल थोरवे या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्या सर्वांचा उपचार या ठिकाणी होत आहे. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद गावकऱ्यांचा लाभलेला आहे. या निमित्ताने सर्वांना आयोजक, याचे संयोजक, नियोजक कोण असतील आणि आपले शिरीष दादा थोरवे यांना मी शुभेच्छा देते की असा आगळा वेगळा फक्त पुष्पगुच्छ किंवा हे न देता समाजोपयोगी कार्यक्रम राबवला, त्याबद्दल त्या सर्वांच्या मनापासून आभार मानते व शुभेच्छा देते. धन्यवाद. आज या ठिकाणी सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे, या शिबिराचे आयोजक खुंटेफळ, धानोरा, शिरीष भाऊ थोरे व सुरेश धस मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की 4-5 दिवस जाहिरात करून खेड्यापाड्यामध्ये लोकांना जी सुविधा उपलब्ध होत नाही, काहीला नगरला, काहीला पुण्याला, काहीला जामखेडला जावं लागतं, ती सेवा इथंच धानोऱ्यामध्ये त्यांना उपलब्ध करून दिली आणि जवळपास आत्तापर्यंत 120 लोकांचे नेत्र तपासणी करण्यात आली व आणखीन लोकांचा वग चालूच आहे. साधारणतः 12 वाजेपर्यंत कार्यक्रम होईल उरकन असं वाटलं होतं, पण हा कार्यक्रम वाढत जाऊन 2, 2:30, 3पर्यंत जाईन अशी आता आम्हाला खात्री वाटायला लागली आहे. व तसेच इथं दंत चिकित्सा स्नेहलता थोरवे यांनी जी इथं तपासणी केली व दुसरे त्यांचे सहकारी शिंदे यांनी अगदी रुग्णांची मनोभावे सेवा केली. लहान मुलाचे जवळजवळ शाळेतल्या मुलांचे त्यांनी आत्तापर्यंत 150च्या आसपास त्यांनी दाताची तपासणी केली व वयोवृद्ध माणसाची पण तपासणी चालू आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या दातांना कुठं कीड लागलेली आहे का, कुठं वाकडे तिकडे झालेले आहेत का, काहीला तोंड आलेलं आहे का, अशा रुग्णासाठी गोळ्या, औषधं व किट त्यांनी फुकट दिलेली आहे. म्हणजे फुकट म्हणजे कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता त्यांनी ती सेवा दिलेली आहे. आणि विशेषतः इथं ज्यांना तपासणी केली आणि ज्यांना खरोखरच पुढं नगर किंवा जामखेडला जाण्याची गरज आहे, अशा ठिकाणीसुद्धा जिथं 100 रुपये खर्च लागतो आहे, तिथं त्या मॅडमने सांगितलं की आम्ही तुमचं शिबिरामध्ये ज्यांनी तपासणी केली त्यांचं 50%मध्येच आम्ही खर्च करून घेणार आहोत, जास्त खर्च आकारणार नाहीत. मी म्हणतो की खरोखरच या कार्यक्रमामुळं गोरगरिबांची सेवा झाली, वयोवृद्धांची सेवा झाली. मी धन्यवाद देतो व या भागीरथी प्रतिष्ठानला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त शिवभागीरथी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे काका शिरीष भाऊ थोरवे यांनी जो
लोकोपयोगी उपक्रम राबवला, त्या उपक्रमातून आत्तापर्यंत अतिशय अनेक या ठिकाणी विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा झाली, वयस्कर लोकांची की ज्यांना कड्याला नगरला जाता येत नाही त्यांची नेत्र तपासणी झाली. अशा प्रकारचा उपक्रम राबवून आदरणीय सुरेश अण्णा धस साहेबांना या समाज उपयोगी कार्यातून त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या. त्याबद्दल ही अतिशय स्तुती करण्यासारखी उपक्रम आहे. त्याबद्दल मी या सर्व संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. आज माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो मोफत दंत तपासणी शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजन केलेलं आहे, तर त्याचा इतका उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. खूप सारे पेशंट त्यांच्या शंका, जे काही त्यांचे गैरसमज आहे ट्रीटमेंटविषयी, ह्याचं त्यांचं गैरसमज दूर झालेले आहे. त्यांना प्रॉपर गाईडलाईन भेटलेली आहे आणि अण्णांचं जे समाजकार्यामध्ये जे त्यांचा मोलाचा वाटा आहे, तर त्याच्यात आम्हाला थोडासा हातभार लावण्याची संधी मिळाली. याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते आणि आम्हाला इथे आमच्या कार्याबद्दल सेवा देण्याचे इथं मार्गदर्शन केलं किंवा जागा अवेलेबल करून दिली, त्याबद्दल मी पूर्ण टीमचे धन्यवाद मानते. थँक्यू. सगळं सांगते. मी विचार करतो. आज आदरणीय धस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धानोरा ग्रामपंचायत आणि आमच्या आदरणीय शिरीष भाऊ थोरवे यांनी आयोजित केलेल्या या कॅम्पमध्ये दंतचिकित्सा, नंतर नेत्र तपासणी आणि केसांच्या वेगवेगळ्या समस्या यावर खूप प्रदीर्घ मार्गदर्शन झालं आणि रुग्णांची जागेवर तपासणी झाली. गरजू रुग्णांना आम्ही नेत्र तपासणीसाठी किंवा लागणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करणार आहोत. त्यांना आम्ही अहिल्यानगर येथे आमच्या रसाळ नेत्रालयामध्ये रेफर केलेला आहे. हा एक स्तुत्य उपक्रम होता. असेच उपक्रम वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी पुढे घ्यावं. रसाळ नेत्रालय आणि डॉक्टर प्रकाश रसाळ हा नेहमीच तुमच्यासोबत अशा सामाजिक कार्यासाठी उभं राहील. आजच्या या कॅम्पसाठी ज्यांनी खरंच योगदान केलं, परिश्रम केलं, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा धस साहेबांना अभिष्टचिंतन करतो. त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि भावी आयुष्यासाठी त्यांच्या सगळ्या गोष्टी सुदृढ असाव्यात, निरोगी असाव्यात, यासाठी सुद्धा एक भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.